आणि आता महत्त्वाच्या घडामोडी पाहूया फास्ट। पुष्कर अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्याचं पाप केलं, कुठल्या तोंडानं मत मागणार, सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील टिंगरेंवर आरोप। जळगाव विधानसभेसाठी आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू, गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित, ते परत विधानसभेत जाणार नाहीत, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। मनोज जरांगेंकडून नारायणगडावर पाहणी, नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत चाचपणी। सामनात महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती घ्यायला लाज वाटत नाही का, शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल। अपघातानंतर फरार होण्यासाठी खासदार हंडोरेंची मदत, चौकशी करा, खासदार हंडोरेंना अटक करा, राहुल शेवाळेंची मागणी, गणेश हंडोरे यांनी दुचाकीस्वाराला धडक दिल्याचं प्रकरण। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंना धक्का देणार, राजकुमार पटेल शिंदे गटात प्रवेश करणार, राजकुमार पटेलांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो, 10 तारखेला शिवसेनेत पक्षप्रवेश। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी, अजूनही 2 ते 3 महत्त्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। गुजराती जोडीनं महाराष्ट्राचं नुकसान केलं, प्रत्येकाला खोक्यांची अपेक्षा, मात्र जिथे खोके तिथे धोके हे समजून घेतलं पाहिजे, वडेट्टीवारांचा बच्चू कडूंना चिमटा। 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाही, अजित पवारांना दादा समजायचो, मात्र त्यांची दादागिरी संपली, वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती, मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही, बच्चू कडूंची टीका। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला, काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी यासाठी पवारांकडे विनंती, हिरामण खोसकरांची माहिती।